हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप पेपर 2 इंग्रजी म्हणजेच इंग्लिश या भागातील वेगवेगळे घटक. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 8 कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजेच संक्षिप्त रूपे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हिडिओ क्रमांक 8 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आपण पाहिलो होतो की एका मोठ्या शब्दापासून छोटे अर्थपूर्ण शब्द कसे बनवायचे आणि किती बनतात हे आपण व्यवस्थितपणे मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. आज आपण लेसन नंबर 8 कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजेच संक्षिप्त रूपे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की संक्षिप्त रूपांची संकल्पना, त्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी काय असतं, बुकमध्ये महत्वाचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे. संक्षिप्त रूप बनवताना काही लेटर्स लोप पावतात. लोप पावतात म्हणजे काय? काही लेटर्स आपल्याला वगळायचे आहे, म्हणजेच न लिहिता त्या शब्दाला आपल्याला पूर्ण करायचं आहे व त्या जागी ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे आता पहा, कॉमा हा खाली असतो, समजा A, B, पण ॲपॉस्ट्रॉफी हा असं वरती असतो, दोन लेटरच्या मध्ये असतो पण वरती असतो तो. हे चिन्ह वापरायचे असतात. उदाहरणार्थ डिड नॉट. आता डिड नॉट हा एक शब्द आहे, डिड नॉट, पण याला आपण शॉर्टकट कसं लिहू शकतो? डिड एन ॲपॉस्ट्रॉफी टी. डिंट, याला डिंट वाचतात. म्हणजे हेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डिड नॉट या शब्दाचा. म्हणजे काही लेटर याच्यातले आपण काय केले? लोप केले, म्हणजे वगळले आणि त्या जागेवर एक नवीन शब्द आपण बनवला ॲपॉस्ट्रॉफी वापरून. मग ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूपे लिहिण्यासाठी होतो. पुढे काही शब्दांची संक्षिप्त रूपे म्हणजेच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेली आहेत, ती चांगली लक्षात ठेवा. आता पुढे आपण पाहणार आहे काही संक्षिप्त रूपे आपल्याला दिलेली आहे, ते तुम्हाला व्यवस्थित पाठच ठेवावं लागेल, कारण की यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणारच. पहा, मग त्याच्यातला पहिला आहे आय एम. आपण म्हणतो ना आय एम हॅपी, आय एम अ बॉय. मग आय एम हे दोन शब्द झाले ना इथं, यांना आपण शॉर्ट मध्ये म्हणजे याचा आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप काय लिहू शकतो? पहा, आय ॲपॉस्ट्रॉफी एम, आय एम असं होतं तो. यू आर. आता यू लिहायचं पूर्ण, यू च्या नंतर काय द्यायचा? ॲपॉस्ट्रॉफी द्यायचा आणि ए आर ई ना याच्यातला ए वगळायचा, आर ई लिहायचा. यू आर. शी इज, शी ॲपॉस्ट्रॉफी यस, शीज. ही इज, ही ॲपॉस्ट्रॉफी यस, हीज. वी आर, वी ॲपॉस्ट्रॉफी आर ई. हे पण लक्षात ठेवा की ॲपॉस्ट्रॉफी कुठं आहे, कारण की आपल्याला ऑप्शन मध्ये पण असे देणार, काही चुकीचे देणार, त्यातलं आपल्याला बरोबर ओळखायचंय. मग वी नंतर ॲपॉस्ट्रॉफी नंतर आर ई आहे. इट इज, इट ॲपॉस्ट्रॉफी यस, इट्स. दे आर, दे ॲपॉस्ट्रॉफी आर ई. आय हॅव, आय ॲपॉस्ट्रॉफी व्हीई. इथं पहा, आय नंतर ॲपॉस्ट्रॉफी आणि व्हीई घेतला फक्त शेवटचा. वी हॅव ला सुद्धा तसंच, वी ॲपॉस्ट्रॉफी व्हीई. ही हॅज. आता ही हॅज, ही ॲपॉस्ट्रॉफी यस. शी हॅज, शी ॲपॉस्ट्रॉफी यस. दे हॅव, दे ॲपॉस्ट्रॉफी व्हीई. इज नॉट, इजंट. आता इथं पहा बरं काय केलं, इज नॉटला इजंट लिहिलं, इज नॉट मधला एन घेतला, टी पण घेतला, पण फक्त हे दोन शब्द जॉईंट केले आणि ओ च्या जागेवर काय लिहिलं पाहिजे? ॲपॉस्ट्रॉफी, इजंट. सेम ह्या दोघांचे पण तसेच आहे, आर नॉट, आरंट. ए आर ई एन, ओ च्या जागेवर ॲपॉस्ट्रॉफी आणि टी. डू नॉट, डोंट. डी ओ एन ॲपॉस्ट्रॉफी टी. डज नॉट, डझंट. हा पूर्ण नॉट वाले नाही, हे पूर्ण लिहायचे, म्हणजे ह्या दोघांना जॉईंट करून लिहायचं, जवळ जवळ लिहायचे दोन शब्दांना.
फक्त ओच्या जागेवर काय लिहायचं आपल्याला ऍपॉस्ट्रॉफी लिहायचा आहे. हॅज नॉट, हॅझंट, हॅव नॉट, हॅवंट, हॅड नॉट, हॅडंट, नीड नॉट, नीडंट, कॅनॉट म्हणजे कॅन नॉट, कांट. आता इथं कॅनॉटला डबल एन आहे ना, म्हणजे कॅनचा एन आणि नॉटचा एन, तर सिंगल एन घ्यायचंय फक्त. इथं सिंगल एन आहे कॅनॉट कांट मध्ये. कुड नॉट, कुडंट, शुड नॉट, शुडंट, वुड नॉट, वुडंट. आता हे हे आता हा एक व्यवस्थित लक्षात ठेवा. विल नॉटला विलंट येत नाही. विल नॉटचा यल इथं यल सुद्धा घेतलेला नाहीये. विल नॉटचा ओंट होतो. विल नॉटचा ओंट होतो. ओंट, WON''T, ओंट. लेट असचा होतो लेट्स. लेट असचा काय होतो लेट्स. पुढे आणखी काही एक्झाम्पल आहेत. हे फ्युचर टेन्स मध्ये वापरणारे विल किंवा शाल. आय शाल. आता पहा बरं का, आय शालला शॉर्टकट काय दिलं, I''L'. आईल, आईल होतो तो. I''L'. वी शाल, V''L'. ही विल, L'. म्हणजे शाल आणि विल साठी फक्त डबल एल वापरलेलं आहे ऍपॉस्ट्रॉफी लावून. शी विल, शील, L'. इट विल, L'. यू विल, L'. दे विल, L'. आणि ऍपॉस्ट्रॉफी लिहिताना आपण कुठेही मध्ये गॅप ठेवलेला नाही, म्हणजे स्पेस दिलेला नाही. आपण कंटिन्यू आपण ते लिहितो, हे लक्षात ठेवा. चला मग आपण यावरचे सॅम्पल एक्झाम्पल पाहू. पहिला क्वेश्चन दिला आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंग पेअर. WRONG, रॉंग, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. ही इज, हिज, हे बरोबर दिलेलं आहे. आय हॅव, I''VE. कॅनॉट, डबल एन आला इथं. आणि आय एम, I''M. मग पहिला, दुसरा आणि चौथा बरोबर आहे. कॅनॉट मध्ये त्यांनी काय चूक केली, डबल एन लिहिला. आणि कांट मध्ये डबल एन नसतो, तो फक्त कांट असतो असा. मग पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विच इज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. CONTRACTED, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. फॉर द वर्ड इन द बॉक्स, म्हणजे चौकटीत जो शब्द दिलेला आहे त्याचा योग्य संक्षिप्त रूप आपल्याला ओळखायचंय. देअर इज. मग देअर इज संक्षिप्त रूप कसं येतो पहा. आपण आय काढणार, ऍपॉस्ट्रॉफी लिहिणार. हे देअर ऍपॉस्ट्रॉफी नंतर IS आला नाही. देअर इज, येस, 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. देअर ऍपॉस्ट्रॉफी येस लावला. इथं ऍपॉस्ट्रॉफी नंतर IS आला, चालणार नाही. इथं येस नंतर ऍपॉस्ट्रॉफी आला, चालणार नाही. ऍपॉस्ट्रॉफी नंतर फक्त एकच लेटर असतो. मग पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द वर्ड शांट. आता एक्सपांडेड फॉर्म म्हणजे हा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे, त्याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजे याचा एक्सपांडेड फॉर्म काय असतं आपल्याला हे ओळखलं. आता इथं शांट आला, तर शांट म्हणजे शॅन नॉट असं नाहीये. शांट म्हणजे काय आहे, शाल नॉट. मग पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. शाल नॉट. हे लक्षात ठेवा, विल नॉटला ओंट आणि शाल नॉटला शांट वापरतात. मग शांट म्हणजे काय, शाल नॉट. शाल नो, शाल नेव्हर, नॉट शाल हे येणार नाही. N''T आला म्हणजे शेवटी तर नॉटच पाहिजे आपल्याला. मग शाल नॉट हा बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. चौथा प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची आपल्याला जोडी ओळखायची आहे. कॅनॉट, कांट हे बरोबर आहे. हॅव नॉट, हॅवंट हे सुद्धा बरोबर आहे. आर नॉट, आरंट हे सुद्धा बरोबर आहे. कारण की ऍपॉस्ट्रॉफी नंतर फक्त आणि फक्त एकच लेटर असतो, हे पण लक्षात ठेवा. डिड नॉटला डिंट लिहितो, पण यांनी काय लिहिलं पहा, डिंट एन नंतर परत ओ पण घेतला, पण आपण ओला तर वगळतो ना, लोप करतो. मग इथं ओ आला, म्हणजे हीच आपली चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 4. आता आपण
क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस हे पाहूया. मग पहा आपल्याला पहिला क्वेश्चन काय दिला, मॅच द करेक्ट पेअर्स अँड चूज द आन्सर. म्हणजे योग्य जोड्या लावायच्या आपल्याला आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. मग ए कॉलम मध्ये काय पहा, दे विल, हॅव नॉट, शी इज. मग ए कॉलम आणि बी कॉलमच्या आपल्याला जोड्या लावायचे. एक नंबरचं काय आपलं, दे विल. मग दे विल ला काय मॅच होणार आहे पहा बरं, याच्यात दे विल या बा बी, म्हणजे एक नंबरला बी ऑप्शन बरोबर जोडी आहे. मग एक नंबरला बी पहा कुठे आहे, आपण डायरेक्ट पर्यायामध्ये पण शोधू शकतात, पुढचे चेक करायची पण गरज पडणार नाही कधी कधी बरं का. मग एचं बी इथं पण आहे, एचं बी इथं पण आहे, म्हणजे 2 नंबर आणि 4 नंबरचा कॅन्सल झाला आपला. त्यानंतर 2 नंबर आहे हॅव नॉट. मग हॅवंट म्हणजे 2 नंबरचा सी उत्तर पहा. आणि 3 नंबर काय, शी इज. शी इजचा शी इज येणार म्हणजे ए. म्हणजे एचा पहिल्याचा बी, दुसऱ्याचा सी, पहिल्याचा बी, दुसऱ्याचा सी आणि तिसऱ्याचा ए. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सेकंड नंबर, सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आय डॅश डॅश लाईक म्युझिक. आय डॅश डॅश लाईक म्युझिक. मला म्युझिक आवडतो. जर आपण असं म्हणलं तर आय लाईक येणार, पण मला आवडत नाही. आपण आय डोंट लाईक म्हणणार. आणि डोंट लाईकला आपण काय वापरतो, शॉर्टकट डोंट वापरतो. शॉर्टकट म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो आपण. आता अपॉस्ट्रॉफी नंतर एनटी आला, हा पर्याय नाहीये. इथं आधीच अपॉस्ट्रॉफी आला, हा पण पर्याय नाहीये. इथं शेवटी अपॉस्ट्रॉफी आला म्हणजे हा पण पर्याय नाहीये. मग DON अपॉस्ट्रॉफी टी, डोंट. आय डोंट लाईक म्युझिक. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. थर्ड नंबर प्रश्न पहा, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. म्हणजे खाली एक वाक्य दिलेलं आपल्याला, त्यामध्ये जो शब्द अंडरलाईन केला ना त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सांगा. लेटस, गो फॉर वॉक. मग लेटसचा लेट्स होतो. मग इथं काय आलं पहा, लेटूज, हे नाही. लेट्स हा आहे आपला, मग हाच आपला उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. इथं पहा 2 नंबरला लगेच अपॉस्ट्रॉफी आला, त्यामुळे हा पर्याय होणार नाही. इथं अपॉस्ट्रॉफी नंतर 2 जण आले, हे सुद्धा पर्याय होणार नाही. म्हणजे जर तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं तर काही रूल आहे ना, अपॉस्ट्रॉफी नंतर फक्त एकच लेटर असतो, तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात. फोर्थ नंबर प्रश्न पाहूया, सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. योग्य संक्षिप्त रूप आपल्याला निवडायचं. इथं आय हॅव बरोबर आहे. आता पहा डोंट मध्ये काय केलं त्यांनी, डू, त्यानंतर अपॉस्ट्रॉफी दिला, नंतर 2 लेटर आले, हा तर होऊ शकत नाही. कांट मध्ये डबल एन आला, हे पण होणार नाही. आणि आय एम ला आय पण आला आणि एम पण आला, मग चुकलं हे सुद्धा. म्हणजे पर्याय क्रमांक बरोबर आहे आय अपॉस्ट्रॉफी व्हीई, आयु म्हणजे आय हॅव. चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ आर नॉट. आर नॉटचा काय होतो, आरंट. आणि तुम्हाला म्हणलं मी इथं कॅनॉट, आर नॉट, इज नॉट, एम नॉट, यांना आपण काय करतो, हे सगळं आपण एकत्र लिहितो आणि ओ काढतो आणि त्याच्या जागेवर अपॉस्ट्रॉफी लिहितो. म्हणजे ARENT आणि ओ च्या जागेवर अपॉस्ट्रॉफी. आरंट. आर नॉट हा होणार नाही. आरंट इथं अपॉस्ट्रॉफी नंतर NT आला, हा पर्याय पण नाहीये. इथं पहा आर नो आला, हा पण पर्याय नाही. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे. 6वा प्रश्न आपण पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे अयोग्य, चुकीचा. यूज ऑफ अपॉस्ट्रॉफी. ते म्हणतात पुढील पर्यायपैकी चुकीचा उपयोग अपॉस्ट्रॉफीचा कुठं झाला आहे. मग ही इज हे बरोबर आहे, ही अपॉस्ट्रॉफी यस. आय एम, आय अपॉस्ट्रॉफी एम, हे पण बरोबर आहे. त्यानंतर डोंट, अपॉस्ट्रॉफी नंतर टी आला, हे पण बरोबर आहे. पण पहा अपॉस्ट्रॉफी नंतर 2 लेटर आले, ओंटला नाही, एन नंतर असतो ना. मग पर्याय क्रमांक 3 इथं अपॉस्ट्रॉफीचा उपयोग चुकीचा झालेला आहे. मग तेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचं पहा, सिलेक्ट द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द वर्ड गिवन इन द बॉक्स. इट इज. इट इजचा काय होतो, इट्स. इट अपॉस्ट्रॉफी यस, कुठे येतो, पर्याय क्रमांक 2. 8वा प्रश्न, सिलेक्ट द
करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. डॅट डॅश वेस्ट वॉटर, डॅट डॅश वेस्ट वॉटर. मग पहा, डॅट डॅश वेस्ट वॉटर याला काय म्हणतात आपल्याला, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला तिथं मना करायचंय, ती गोष्ट करायची नाही. वेस्ट वॉटर म्हणजे काय रे, पाणी वायाला घालू नये. मग आपण काय म्हणणार, पाणी वायाला घालू नये म्हणजे आपण ह्या गोष्टीला काय करतो, एखाद्याला आपण मना करणार ना, असं करायचं नाही बाबा. मग तिथं काय म्हणणार पहा, आरंट वेस्ट वॉटर असं होत नाही. आणि ज्या वेळेस पण आपण कुठल्याही गोष्टीला नकार देतो, हे काम करायचं नाही, तिथं आपण डोंट वापरतो. डोंट. डोंट वेस्ट वॉटर, डोंट कम हिअर, डोंट गो देअर, डोंट प्ले, खेळू नको, असं करू नको, तिकडं जाऊ नको. मग असे आपण जे कामाला आपण मना करतो, म्हणजे हे काम करायचे नाही, तिथं आपण त्याची स्टार्टिंग काय करतो, डोंट पासून करतो. डोंट वेस्ट वॉटर. वेस्ट म्हणजे वायाला घालणे, पाणी वायाला घालू नको असं म्हणायचं थोडक्यात. मग डोंट हा आपला उत्तर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पहा. इफ डू नॉटला डोंट म्हणून लिहितात. डू नॉट डॅश डोंट आला म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला. हा एक्सपांडेड फॉर्म, हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. मग हॅव नॉटला काय लिहिणार. मग 9 नंबरचा प्रश्न काय असणार तुम्हाला, होमवर्क. मग मला कमेंट मध्ये सांगा 9 नंबरचं उत्तर पर्यायातून काय असणार आहे. हॅव नॉटला कसं लिहितात. 10 नंबरचा प्रश्न पहा. Where will you put the apostrophe while making the contracted form of you are? मग you are हा शब्द आहे, म्हणजे हा एक्सपांडेड फॉर्म आहे. यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे apostrophe कुठे वापरणार, कुठं वापरणार, बरं का, प्रश्न समजून घ्या. तुम्ही apostrophe कुठं वापरणार. मग यू आर चा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतो पहा, यू apostrophe आर ई असं लिहिणार का आपण, सांगा बरं मला. मग इथं हा उत्तर काय आपला बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, काही वर्ड मध्ये apostrophe नंतर 2 लेटर आहे, जसे की दे आर, यू आर, हे का नाही. मग यामध्ये apostrophe नंतर आर ई असतो, म्हणजे 2 लेटर येणार. असं म्हणणार नाही आपण यू आर apostrophe ई, हे चुकीची पद्धत आहे या शब्दामध्ये बरं का, आर मध्ये, आर वाल्या पॅटर्न मध्ये. मग यू आर चे संक्षिप्त रूप करताना apostrophe कुठे द्याल. मग आपण apostrophe कुठे दिला सांगा बरं मला. एक तर आर च्या आधी दिला किंवा यू च्या नंतर दिला. मग इथं पर्याय काय दिला पहा, बिफोर आर. बिफोर म्हणजे अगोदर, आरच्या अगोदर, आरच्या आधी दिला. येस, हा पर्याय बरोबर आहे आपला. आफ्टर ई, ई नंतर दिला का आपण, नाही. आफ्टर आर, आर नंतर दिला का आपण, नाही. बिफोर यू, बिफोर म्हणजे आधी, यूच्या आधी, नाही. बिफोर आर म्हणजे आरच्या आधी, आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे आधी, अगोदर. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर आहे. आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न, फाइंड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट. आणि विल नॉट साठी मुलं गडबड करतात आणि विलंट ऑप्शन घेतात. विलंट हे नाहीये. विल नॉटचा काय असतो, ओंट असतो, ओंट. आणि शाल नॉटचा शांट असतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज व्हिडिओ नंबर 8 मध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपे, त्यामध्ये आपण शिकलो की कुठल्याही एक्सपांडेड फॉर्म वर्ड आहे त्याला शॉर्टकट कसं लिहायचं आणि apostropheचा वापर कसा करायचा. पुढच्या व्हिडिओला आपण पाहूया लेसन नंबर 9, डिक्शनरी स्किल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.